जय हिंद पोराव. आज मी तुम्हाला शिकवणार आहे कॅल्क्युलेशन म्हणजे इंग्लिश मध्ये बॉड मास आणि मराठीमध्ये काय आपलं कंचे भागव्यव. मग आता मराठीमध्ये काय कंचे भागव्यव या पद्धतीने गणित करणं पडतं. पण कधी कधी काय होतं तरी बी आपलं गणित चुकतं. थोडंसं मायनस प्लस झालं कार्यक्रम झाला. मग आता पहा पारंपरिक पद्धत कोणती पोराव आपली बॉड मास. इंग्लिश मध्ये बॉड मास आणि मराठीमध्ये काय रे कंचे भागव्यव. म्हणजे जर असं गणित दिसलं तर पाहतो त्या गणितात पुढे कंस आहे का मग कंस सॉल्व्ह करतो. मग पुढे ऑफ किंवा मराठीत साचीचे किंवा हिंदीमध्ये काकी केली असलं तर मग ते सॉल्व्ह करतो. मग या दोन प्रोसेस झाल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रोसेस मध्ये काय करतो पोरं आपण काय करतो भागाकार करतो. काय करतो भागाकार. चौथ्या प्रोसेस मध्ये काय करतो गुणाकार करतो. पाचव्या प्रोसेस मध्ये बेरीज आणि सगळ्यात शेवटी काय करतो मित्रांनो वजाबाकी करतो. काय करतो पोरं वजाबाकी. मग आता तुम्हाला एक सांगतो पोरं आता जर असं गणित दिसलं तुम्हाला आणि हे नाही आठवण आणि तुम्हाला वाटतं मग गणित चुकणार आहे तर मग सगळ्यात सोपं पद्धती काऊन करतात कसं करतात पहा. आणि हे गणित झालं तुम्हाला पोलीस भरती आर्मी भरती स्टाफ सिलेक्शन एमपीएससी पीएसआय सगळीकडे येतं म्हणजे येतं काऊन का टाइमात गणित करणं पडतं. आणि त्याला माहितीये पोरानं थोडस प्लस मायनस केलं कार्यक्रम झाला केलं एक मार्क. मग आता याला सोपं कसं करायचं पहा तुम्ही. मग पोराव तुम्हाला जर असं गणित दिसलं ना तुम्ही काय करशाल बेरीज वगैरे पाहिजे पहिले पुढे इडे एकदा बेरीज आहे आणि इडे एकदा वजाबाकी आहे बाकी सगळं काय गुणाकार भाकर आहे. मग तुम्ही काय करशाल गुणाकार भाकर खोल्याच्या मध्ये आणि बेरीज वजाबाकी खोल्याच्या बाहेर. म्हणजे काय पोराव आपल्या एकदम स्टँडर्ड भाषेत कंस आणि आपल्या गावठी भाषेत मी याला खोल्या म्हणतो काय म्हणतो खोल्या. मग मी काय करणार पोराव जिडे बेरीज आहे वजाबाकी जिडे काय टाकणार कंस आणि गुणाकार भागाला काय येणार कंसाच्या मध्ये म्हणजे खोल्याच्या मध्ये. मग पहा पोराव मी पहिली खोली टाकली काऊन तिला वजाबाकी निलं काय बेरीज आणि दुसरी खोली पोराव टाकली. ओके ही झाली पहिली प्रोसेस काय टाकशाल खोल्या. मग दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय करशाल पोराव भाकर दिसला. दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय करतो भाकर पाहिजे कुडकुडे भाकर इकडे आणि इकडे. मग भाकर दिसला भाकर काय करून टाकत माहिती का गुणाकार आणि समोर शांती कशी करायची व्यस्त पहा कसं. मग 78 प्लस कंस 78 बरोबर भागाकाराला तुम्हाला सांगितलं भागाकार काय केलं गुणाकार आणि समोरची संख्या कशी केली रे व्यस्त. व्यस्त म्हणजे छादा त्याच्या अंशात एक जाऊन द्यायचा कंस बंद म्हणजे आपली खोली बंद वजा 15 भागाकार बरोबर काय केला गुणाकार आणि खोली काय केली बंद. पुढं समोरची संख्या कशी केली बरोबर समोरची संख्या कशी केली व्यस्त. पुन्हा गुणिले किती राहील 4. ओके गुणिले किती बरोबर 4. मग आता समोरची संख्या पहा आता पुढे पहा 6 ने 78 भाग जातो 3 ने 15 भाग जातो. पाडे पाडे आपले चांगले बरोबर आहे. लहानपणी त्याच्यातून फटके काढले पोरं पाडे पाठ करायचे पोरं पाठ करा पण काय पाठ करतो हा. मग आता पहा तेच अरे स्पर्धा परीक्षा म्हणजे 8वी 9वी 10वीला जे गणित तेच आहे. आता जर सोय नकाशी केली असते तर आता याचं काय कार्यक्रम नव्हता. पहा कसं 6 1 6 या पुरला बरोबर आणि सायंत्रिक किती 78. जर पाडत पाठ असतं 13 किती बरोबर 78. पुढं बा 3 1 3 आणि 3 5 15. ओके पहा इथे किती 78 प्लस या पुऱ्या कंस उत्तर 13 1 13 हा कंस पुरा सॉल्व्ह झाला. पुढचा पहा 5 1 5 आणि 5 चूक किती बरोबर 20 एकाच उत्तर किती आलं 20. आणि आता एक लक्षात ठेवायचं अजून जर गणितामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी राहिली काय बेरीज आणि वजाबाकी तर काय करायचं डावीकडून चालू करायचं संपवायचं कोण इकडं उजवीकडं काऊन का गणित चुकत नाही. मग पहा 13 ने 78 बरोबर किती झालं 91. अरे किती झालं 91 आणि वजा किती 20 आणि 91 मधून जर 20 गेले तर खाली किती राहिले बरोबर 71. खाली किती राहिले 71. मग 71 कुठे दिसतं ऑप्शन नंबर 3. मग पुढचं गणित पहा आता किती लंबलच कधीच राहिलं. अरे एकदम सोपं आहे. पाहिजे बेरीज वजाबाकी कुठे आणि गुणाकार भागाकार पाहिजे कुठे बेरीज वजाबाकी दिसलं कंस आणि बेरीज भागाकार गुणाकार कंसाच्या मध्ये म्हणजे खोल्याच्या मध्ये खोल्या टाकून द्यायची. आता खोली भाग कुठे टाकशाल बरोबर पहिली खोली इकडे टाकली. ओके भाई गुणाकार भागाकार गुणाकार हिला वजाबाकी आली खोली बंद वजा व्यवसायाच्या बाहेर. दुसरी प्रोसेस इड भागाकार गुणाकार भागाकार. ओके बेरीज आली खोली बंद
बेरीज व कंसाच्या बाहेर. तिसरी प्रोसेस पाहिलं. ओके, खोली बंद. नंतर मग तुम्हाला सांगितलं दुसऱ्या प्रोसेसला काय करायचं रे बरोबर. भागाकार दिसला तर भागाकारच्या डायरेक्ट गुणाकार आणि समोरची संख्या कशी करायची व्यस्त कशी. मग 78 गुणिले 8 भागाकाराला बरोबर तुम्हाला सांगितलं गुणाकार 1/6 आणि समोरची संख्या कशी करायची व्यस्त म्हणजे त्या छेदावर एक आन्सर 1 घेऊन द्यायचा आणि गुणिले किती रे 3 कंस बंद वजा 21 भागिले 3 भागाकाराला बरोबर पुन्हा तुम्हाला सांगितलं मी. अरे काय करायचं रे गुणाकार. भागाकाराला काय करायचा गुणाकार आणि समोरची संख्या कशी केली व्यस्त गुणिले 5 पुन्हा भागाकाराला काय केला गुणाकार आणि समोरची संख्या कशी केली व्यस्त पुन्हा बेरीज चिन्ह. आता संख्येला जागा नाही पुढे इकडे घेऊ थोडीशी खाली घेऊ. 12 भागाकाराला बरोबर गुणाकार आणि समोरची संख्या कशी केली व्यस्त आणि गुणिले किती 2. सॉरी इकडे 75 बरोबर इकडे माझ्याकडून 78 झाले. किती बरोबर 75. ओके, मग आता पाठे आपले 15 आहे का 15 आणि 15 5 बरोबर किती राहिले 75 आणि आता गुणाकार करून टाका सरळ सरळ. 8 5 40 40 एका 40 आणि 40 त्रिक बरोबर 120 वाजा पाहिला कंसाचं उत्तर. आता बा 7 एका 7 7 त्रिक 21 आणि हा 3 कॅन्सल 3 एका 3 या पुऱ्या कंस उत्तर 5 एका 5 बरोबर किती राहिलं 5. पुन्हा चिन्ह कायचं बेरजेचं यो खालचा कंस पहा बरोबर 4 एका 4 आणि 4 त्रिकी झाले बरोबर 12 आणि पुऱ्याचं 3 1 3 3 2 1 6 पुऱ्या कंस उत्तर किती बरोबर 6. आता पहा 120 तुम्हाला सांगितलं मी बेरीज वाजायला किती राहिली डायरेक्ट चालू कशात संपवायच्या कुणीकडे उजवीकडे. मग 120 मधून 5 गेले. अरे खाली किती राहिले रे 115 आणि प्लस किती पुन्हा 6 आणि 115 प्लस 6 बरोबर किती झाली 121. मग तुम्हाला 121 कुठे दिसून राहिले ऑप्शन नंबर किती 4. आता पुढचं तिसरं गणित पहा. तिसरं गणित अरे काय दिसतं सेम प्रोसेस पहा वाजाला किड एक आहे आणि बेरीज आहे बाकी सगळं गुणाकार भागाकार. तुम्हाला सांगितलं दिसलं तर खोल्या टाकली खोली इड पहिली इड एक बरोबर इड आणि एक टाकली इड. ओके, आता पहा डायरेक्ट घेत डायरेक्ट सॉल्व जर पहिला काउंट 26 1 26 26 2 52 पहिला काउंट सॉल्व होऊन गेला. दुसरा काउंट पहा 216 गुणिले 3 भागाकाराला बरोबर तुम्हाला सांगितले काय रे गुणाकार. भागाकार चिन्ह कशात कन्वर्ट करून द्यायचं गुणाकारात समोरची संख्या कशी करून द्यायची व्यस्त प्लस 98 अरे पुन्हा भागाकाराला बरोबर भागाकार काय केलं गुणाकार आणि समोरची संख्या कशी केली बरोबर व्यस्त. मग पहा 27 एका 27 जर पाडे तुमचे 27 एका 27 आणि 27 8 किती होते बरोबर 216. 27 8 किती होते 216 आणि पहा गुणाकार 8 24 आणि 24 24 हे 52 आणि दुसऱ्या काउंट उत्तर किती आलं बरोबर 24 प्लस पाडे 7 एका 7 आणि किती बरोबर 14 14 7 किती होत्या 98. ओके कार्यक्रम पलीकडच्या काउंट उत्तर किती आलं 14. सांगितलं बेरीज केली इकडून चालू कर तिकडे संपवच. 52 मधून 24 गेले बरोबर खाली किती उरले 28 आणि पुन्हा प्लस किती बरोबर 14 आणि 28 आणि 14 किती होतं रे 42. ऑप्शन क्रमांक कोणतं 42 ऐका नाही सोपं. मग आता गणित 3 चौथं गणित पहा कसं. ओके, चौथं गणित बरोबर सांगितलं तुम्हाला बेरीज वाजाबाकी काय टाकून करे कंस खोल्या. पहिली खोली दुसरी खोली तिसरी खोली तिन्ही खोली टाकल्या. मग दुसऱ्या प्रोसेस मध्ये भागाकार बरोबर काय करायचा गुणाकार कसं 35 गुणिले 8 भागाकारात काय केला गुणाकार आणि समोरची संख्या कशी किती रे 11 व्यस्त आणि बेरीज वाजाबाकी कंसाच्या बाहेर त्याला मध्ये घ्यायचंच नाही गरजच नाही. ओके, 153 गुणिले 7 समोरची संख्या भागाकार काय केली गुणाकार आणि समोरची संख्या केली व्यस्त वजा. पुढे पहा
63 गुणिले 7 भागाकार बरोबर काय केला गुणाकार आणि समोरची संख्या कशी केली असते. ओके कार्यक्रम पाडे आपले 7 एक 7 7 5 35 आणि 8 5 40 एक 40. तरी लहानपणी म्हणतात मारे आपल्या पाडेपाठ कर रे शाळेत गेला मास्तर आणि पाडेपाठ करे पण काय करतो तेच 8 ना 10 सिलेबस इकडे पोरव तेव्हा होईना कशी केली 7 दिवस मग पाहायला पडत प्लस 17 एक 17 आणि 17 53 आहे आणि 9 7 63. दुसरा 9 एक 9 आणि 9 7 63 7 7 49 आणि 49 एक 49. ओके आता 40 आणि 63 ती झाली बरोबर 103 वजा 49. मग 103 मधून 49 गेले मग आता 103 मधून 49 जायचं नाही मग पुन्हा वजा बाकी 103 वजा 49 13तून 9 गेले किती राहिले 4 हप्त्याला वापस देऊन टाकला आणि 10तून 5 गेले खाली गेले 54 म्हणजे उत्तर किती आलं बरोबर 54. ऑप्शन कोणतं 4. याच्यानंतर ते 5वं गणित आहे हे 5वं गणित या 5वं गणित तुम्ही सॉल्व्ह करशाल आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर पाठवाल. आणि जर असेच व्हिडिओ जर कधी आवडले कमेंट करा नेक्स्ट या चॅप्टर कमीत कमी 50 गणित सॉल्व्ह करून घेऊ. ओके या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्याल आणि व्हिडिओ जर आवडला लाईक सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र. ओके